आणि यानंतर बातमी बघूयात आसाममधून। आसाममध्ये हिमंता बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वावर जनतेने तिसऱ्यांदा विश्वास टाकलाय आणि पुन्हा एकदा भाजपकडे सत्ता सोपवली। राज्यात कोणताही चेहरा नसणं, संघटनात्मक रचनेचा अभाव आणि केंद्रीय नेतृत्वाचं दुर्लक्ष यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा आसाममध्ये हार पत्करावी लागली। असं असलं तरी सध्या हिमंता बिस्व शर्मा यांच्या एका वक्तव्यानं चर्चांना तोंड फुटले। शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा तर दिलाय, पण आता मुख्यमंत्री कोण होणार हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असं ते म्हणाले आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। खरं तर कोणत्याही राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवणं हे सोपं नसतं। त्याच पक्षाची तीच धोरणं आणि तेच चेहरे याला जनता कंटाळते आणि बदल घडवण्यासाठी मतदान होतं। पण शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपनं हा समज खोडून काढला असं दिसतंय। क्या है, जितना हिंदू जिता सकता है सबसे बड़ी, और हिंदू का पावर में इतना ही सीट है। सामने एक सीट छोड़ के सारे सीट जो असम में हिंदू जिता सकता है सब हमें जिता दिया। आणि आसाममधल्या या राजकीय परिस्थितीबाबत राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी काय विश्लेषण केले ऐकूयात। आसाममध्ये भारतीय जनता पार्टीने हॅट्रिक विजयाची केलेली आहे। डॉक्टर हिमंता बिस्व शर्मा हे मुख्यमंत्री पदाचे स्वाभाविक दावेदार आहेत। हिमंता शर्मा यांनी आपली प्रतिमा ही पूर्वांचलातले योगी आदित्यनाथ अशी केलेली आहे। काँग्रेसमधून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीत आले आणि स्वतःमध्ये आवश्यक जो बदल होता तो त्यांनी केलाय। केवळ आसाम पुरतं मर्यादित न राहता एकूणच पूर्वांचलाच्या विषयी ते बोलतात। आसाम मधला घुसखोरीचा प्रश्न जो 80-90च्या दशकात भीषण होता आणि त्यातून खूप मोठी म्हणजे आसाम गण परिषदेची त्यावेळी स्थापना ही त्या घुसखोरीच्या प्रश्नावरून झालेली होती। हिमंता बिस्व शर्मा हे नेमकं तेच मुद्दे घेऊन पुढे जात आहेत। एकीकडे आसामचा विकास आणि आसामलाही देशातल्या अन्य प्रदेशांप्रमाणे म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा गुजरात असेल अशा प्रदेशांप्रमाणे आघाडीवर आणणं, विकासाचे सगळे आवश्यक जे मापदंड आहेत ते तिथे स्थिर होतील असं बघणं, याकरता प्रयत्न करत असताना हिंदुत्वाची प्रखर भूमिका ते मांडत आहेत आणि त्याच वेळी काँग्रेसच्या विरोधात ते तोफ डागत आहेत। राहुल गांधी यांच्या विषयात ते अतिशय आक्रमक आहे। त्यामुळे पूर्वांचलातला घुसखोरीचा प्रश्न, हिंदुत्वाचा प्रश्न, पूर्वांचल हे सगळंच सीमावर्ती राज्य असल्यामुळे त्याचे म्हणून जे काही प्रश्न आहेत अशा सगळ्या प्रश्नांना सामोरं जाणं, त्याची चर्चा करणं, अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे। निवडणूक प्रचारात ते ज्या प्रकारे लोकांमध्ये सहजपणे मिसळत होते आणि ज्या प्रकारे प्रचाराचे मुद्दे मांडत होते, एक वेगळ्या प्रकारचा मोकळा संवाद, जाहीर सभांची राजकीय औपचारिकता बाजूला ठेवून त्यांची देहबोलीतनं ते व्यक्त होत होते। त्यामुळे नैसर्गिकतः आत्ता मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून भारतीय जनता पार्टी हिमंता शर्मा यांचाच विचार करेल।